गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजलेत. आजचा वार आहे बुधवार. आज नॉनव्हेज डे आहे. तर मी इथे ॲक्च्युली मला आता मी जरा लवकरच उठवलं. मला उठवलं आणि स्वतः जाऊन झोपलेत. सो मी म्हटलं आता उठलीच आहे तर सगळं तयारी करूनच ठेवते. तर आता मी इथे कांदा लागणार त्याची तयारी करून ठेवते वाटण्यासाठी. इथे बघा चहा तयार आहे आणि दादांचा चहा बिस्किट झालेला आहे. आणि इथे वाटण्याची तयारी करून ठेवते म्हणजे पटकन होतं. आणि नाश्त्याला पोहे आहेत आणि चपात्या करायच्या आहेत. पोहे भिजवून ठेवलेत. आता सकाळचे वाजले आहेत जवळपास 9 आणि आता स्विमिंगला चालला आहे बाबू. शक्यतो तो कॅप घालत नाही पण त्याचे केस वाढले आहेत म्हणून त्याने कॅप घातली आहे. जेव्हा मी हे काट नाही घालत आणि जेव्हा मी हे काय घालतो काही काढतो तेव्हा मला दुखतं केस मध्ये, त्याच्यामुळे मी हां ह्याच्यामुळे चष्म्यामध्ये केस अडकतात. पोहे तयार झालेले आहेत आणि आता सगळ्यात आधी मी नाश्ता करून घेते. आता वाजले आहेत 10 आणि बऱ्यापैकी स्वयंपाक झालाय. चपात्या चिकन. आता फक्त 1 वाटीचा भात लावायचा. तो दुपारी दोघांपैकी कोणतरी एकला लागतील. म्हणून आता मी थोडंसं रेस्ट घेते आणि मला निघायचं ऑफिसला जायला. लंचला घरी आली आहे आणि आई आणि दादांचं जेवण झालंय. तुम्ही दोघं जेवलात ना? हे दोघं जेवले आणि आता आम्ही जेवतोय. चिकन 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 घरी आलेला आहे. हो आहे आहे. थांब 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 पोपट. हा आई का उडाला. जवळ गेलेलं उडणार नाही. आमच्याकडे येतात ना ते. हो तुमच्याकडे पण भरपूर ना फोटो काढते शुभू. हा कावळे पण संध्याकाळी 5:30 झाले ना का बरोबर 30 कावळे येतात. हा ते झाडच ठेवलेलं आहे ते कापत नाही ते. अच्छा आता मस्त बोकरी आलाय ना चांगले येऊन बसत घरटी बिट्टी करतात. चिमण्या पण किती ग. हो का चिवचिवाट. केळी पाहिजे ना. केळी पाहिजे ना. केळी आणतो हो माहिती माहिती मला. एक मिनिट आहे बघ. ई कॅम्पस काहीतरी आलंय. 5च गोष्टी आणायच्यात ना. कांदे बटाटे नारळ शॅम्पू लसूण आणि काय नाही आठवलं तर मेसेज करेल. का आठवलं तर म्हणजे जे आहे मी मार्केटमध्ये निघायच्या आधी आठवलं पाहिजे तुला. घरी गेल्यावर ती बोलशील हा हे घेऊन टोमॅटो वगैरे आहेत. एक काम करू होतं त्यानं बाटे औषध नको पण काही गरजच नाहीये. आपण घेऊन नाही गेलो. नको राहू दे. काही वाटलं तरी चालेल. 17:60 थोडी डॉक्टर करणार. दादांना डॉक्टरकडे जायचंय. आम्ही त्यांना डॉक्टरकडे नेणार नाही होत. लोक टीका करतील तुमच्यावरती असं थोडी असतं इकडे जाऊ तिकडे डॉक्टर असं नसतं. एक तो एकच डॉक्टर फॉलो करायला लागतो. तिला जर फोन केला मोठी फाईल केलेली. मोठा आहे तो. हो पाठीमागचा एक्सरे. हा आता पोट दुखत होतं पोटाचा पण फोटो काढलेला आहे. सगळे एक्सरे आहेत आमच्याकडे. त्यांचे ते काय आलं ते औषधं घेऊन केमिकल असतं ना शेवटी ते. बरोबर आहे. पोटामध्ये त्यांचे ते आता त्रास झाला. आता त्रास होणार लागला. पहिले काय वाटलं नाही. इकडून गेल्यावर त्यांना न्यायला लागेल. सगळं रक्त ते तपासतात सगळं. ते अर्धा दिवस त्यांचं तिथे आहे ना व्यवस्थित सगळं ठरलेलं आहे. त्यांचं हे आईचं पण त्यांचं पण दोघांचं पण ते रुटीन चेकअप मध्ये असतंच. माझं तपासून झालं. मग गोळ्या बिळ्या दिल्या तिकडून मला. पाय दुखतो तुमचा तो मध्येच. हो सांगितलं त्यानं. ते सांगते आता काय उपयोग नाही त्याला. वयानं असर होतोच सांगते. ते सुस्त जायचं. आई बोलते सुस्तो आणि मग थोड्या वेळाने परत उतरतो. बघू बघू आता उतरलाय ना. उतरला बऱ्यापैकी उतरलं. झोपून नस त्यांची देहवरची रक्तस्त्रावांचा तेवढा हे होते ते. दादांचं काय झालं. दादा चालणं फिरणं नाहीये ना पहिल्यापासून. अंगाची हालचाल अजिबात नाही. घराच्या बाहेर पडली नाही ना. मग डॉक्टर काय सांगतात जरा जेवलं तुम्हाला ना हात दुखत असला ना तरी
हे करा, काही लावू नका. घरातलं घरात फेऱ्या मारा. पोरांनो लवकर या. हम लोग अभी FC मोबाइल खेलने जा रहे हैं. अगर कोई फ्रेंड देख रहे हैं, मेरा नाम है अनय प्रौढ़, इसका नाम है FC मोबाइल की बोल. FC मोबाइल की बोल रहा हूँ. निवी आईडी तेरा एड्री. इनवाइट भेजना. सब लोग पॉड. गावठी आणि शहरी काय माहिती. कसा लसूण 120 रुपये किलो लसूण. हे काय आहे? मेडिसिन. शाम्पू. कांदे कसे झाले आता? कसे किलो? 30 रुपये. स्वस्त झाले. 30 रुपये किलो कांदे. बटाटे कसे? ती पण 30 रुपये. सेम. 2 किलो बटाटे, 5 किलो कांदे. आणि हे कसे? 25 रुपयाचे नारळ. 25चा एक. हे बघ, याला कोमल सारखं आहे बघ इथे. फायनली. चला फायनली मिळाला तुला कोंबवाला. आता मी याला असं झाड लावणार. बरोबर दिसलं तुला? मला नाही दिसला. कुठे गेला? कुठे? व्हाईट दिसलं ते. व्हाईट. चला. शंभू. नक्की येईल का पण याचं झाड? नक्की आहे. म्हणजे महिन्याभरातच आहे. कोंब आहे. आता हा आईला सांगतो. हा, आई हा नारळ तसंच ठेवलाय ना का इथे नळाच्या बाजूला. त्याचं तू झाड लावणार आहे म्हणून नळाच्या इथे असंच ठेव. असंच राहू द्या का. चोकोबार. माझा ओरिओ. माझी कुल्फी आणि कप. आजोबा झोपलेत. काय करतात आजोबा? झोपले. आजोबांचं फ्रीजवर ठेवून द्या आणि आजी खाईल. आजी चोकोबार. चोकोबार आणि ती पिशवी तेच ठेव. ह्याच्यातच टाकूया. आजी चोकोबार खाते. हो. थांबते मी तुला काढून देते. मग एक टाकलं होतं. तिला हे नाही ब्रेन फ्रीज नाही. एवढं काय त्याचं हे नसतं. थंड नसतं. हे काय पिस्ता ना? काय माहिती. बदाम. ओके.